मुंबईच्या वाटामध्ये काँग्रेसला किती जागा येतील या संदर्भात आज काही चर्चा झाली आहे का? 100% आम्ही आधी पण या विचाराबद्दल बोललेलो आहोत. एक प्रायमरी चर्चा आमची सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांशी पण झालेली आहे. येणाऱ्या काळामध्ये 7 तारखेपासून ज्यावेळी चर्चा सुरू होतील त्यावेळी आम्ही त्यांच्याकडे जाऊ आणि आमची जी काही मागणी असेल ती त्यांच्यासमोर ठेवू. बिलकुल लॉजिकली पद्धतीने आम्ही ती मांडणी ठेवणार आहोत आणि आमचा प्रयत्न आहे की लोकसभेमध्ये जसं आम्ही एकत्रपणाने लढलो आणि आम्ही चांगला विजय मिळवला, विधानसभेमध्ये सुद्धा आम्ही एकत्र येणाऱ्या काळात विजय मिळवू. तुमच्या नेतृत्वात 16 जागांची मागणी केली जाते असे सुद्धा माहिती आहे की आता ती जागांची मागणी किती आहे तुमच्यापर्यंत पण नाही माहिती आहे. त्यामुळे ह्या सगळ्या अफवा आहे. जसं मी सांगितलं आता अफवांचं मोठं रांग पेटण्याचं काम चाललेलं आहे. आमची एकता आहे. आम्ही महाविकास आघाडीमध्ये एकत्र लढणार आहोत. आम्ही जेव्हा चर्चा करू ते तुम्हाला येऊन सांगा. बिलकुल आमच्या धारावीच्या लोकांचं सुरुवातीपासून एक म्हणणं आहे की या 2 मुलांच्या वारंवार झालेल्या घटनेमध्ये त्याचा खूप झाला आहे. त्याला बिलकुल न्याय मिळाला पाहिजे. गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे. भूमिका धारावीच्या प्रत्येक नागरिकांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेली. पण त्याच्या नावाखाली जे आता राजकारण सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही बघतोय की जिथे कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे की अशा तऱ्हेने जे वातावरण तयार करण्यासाठी भाजपचेच नेते येतात आणि एक वेगळं वातावरण त्या ठिकाणी तयार करतात. आम्ही बघितलं विशालगडामध्ये जिथे अनधिकृत बांधकाम हे कुठं होतं, म्हणजे याच्यावरती होतं, कुठे वर होतं, परंतु झालं कुठे कारवाई खाली पायथ्याशी, म्हणजे माता सोडून तुम्ही पायथ्याशी केल्याने एक सामाजिक वातावरण त्या ठिकाणी घडवण्याचा प्रयत्न केला. मुंबईमध्ये तुमचा हा प्रयत्न आहे. पण जनतेला माझं आव्हान आहे की असे फेक व्हिडिओ जे टाकतात, व्हिडिओ आंध्र प्रदेशचा असतो, दाखवला जातो एखाद्या दुसऱ्या घटनेचा, ही परंपरा महाराष्ट्राला बरोबर नाही आहे. आणि माझं उपमुख्यमंत्री महोदयांना या ठिकाणी सांगणं आहे की कायदा सुव्यवस्था या ठिकाणी घडवण्याचं जे षडयंत्र तुम्ही सगळेजण असत आहात ते चुकीचं आहे. आणि जनतेमध्ये माझं एवढंच सांगणं आहे की अशा अफवांवरती बिलकुल विश्वास ठेवू नका. आपली एकता आणि आपली अखंडता आणि धारावीने सगळ्या जगाला ओळख करून दिली हम सब एक आहे. त्यामुळे आम्ही सगळेजण एकत्र आहोत. आमच्यामध्ये शांतता आहे, आमच्याकडे संयम आहे आणि आम्ही एकत्रपणे येणाऱ्या काळामध्ये पुन्हा चांगलं काम करू. परंतु मला असं वाटतं याच्यामागे खूप मोठी एक अदृश्य शक्ती आहे, खूप मोठं राजकारण चालू आहे, पण जनता त्याला हलवून पडेल. बैठक झाली, महाविकास आघाडीची जी बैठक होणार आहे तत्पूर्वीची ही बैठक आहे. साधारणतः कुठल्या मुद्द्यांवर मुंबईमध्ये टार्गेट करण्याचा किंवा येत्या काळात निवडणुकीला सामोरे जाण्याबद्दलचा निर्णय झालेला आहे? आज आमची मुंबई आणि महाराष्ट्राची आता बैठक सुरू आहे. आमचे प्रभारी आदरणीय रमेशचंद्र साहेब आलेले आहेत आणि येणाऱ्या जे विधानसभेचं इलेक्शन आहे त्या संदर्भामध्ये जे कोणत्या कमिटी बनवायची त्याच्याबद्दल चर्चा झाली. या व्यतिरिक्त तुम्हाला सगळ्यांना माहिती की पुढच्या कुठले कमिटी द्यायची या विषयावर सुद्धा चर्चा झाली. आज सर्वांना फ्रेंडशिप डेच्या जे आहे त्याला सगळ्यांना शुभेच्छा देते. आज मैत्रीचा दिवस आहे आणि आज आपण बघतोय की जसं लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजना आहे तशाच तऱ्हेने लाडका मित्र ही योजना राज्यामध्ये 2 वर्षापासून सुरू आहे. येणाऱ्या काळामध्ये आपण बघत आहोत की सगळे आयुक्तांचा शासकीय यंत्रणांचा विरोध असता सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ज्या जमिनी आहेत सरकारी जमिनी ह्या मित्रांना देण्याचं काम सातत्याने सुरू आहे. आम्हाला माहिती आहे की जकात नाका असेल त्या ठिकाणची मिठागराच्या जमिनी असतील, टोल नाक्याच्या जमिनी असतील किंवा मदर डेअरी असतील, या सगळ्या जमिनी त्याला देण्याचं काम चाललेलं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये कॉन्ट्रॅक्टसुद्धा देण्याचं काम त्या मित्रांना चाललेलं आहे आणि कुठल्याही तऱ्हेचं काम होताना दिसत नाही. त्यामुळे येणाऱ्या आम्ही लोकांमध्ये जाणार आहोत. लोकांना मी हेच सांगणार आहोत की हे सरकार कशा तऱ्हेने भ्रष्टाचाराने बरबटलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना मुंबईकरांनी जो टॅक्समध्ये पैसा दिलेला आहे तो आपल्या मित्रांसाठी देण्यासाठी काम कसं त्या ठिकाणी चाललेलं आहे हे आम्ही लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न राहील. किंवा तर मला बोलायचं आहे की आता महाराष्ट्रामध्ये आम्ही कोल्हापूरची परिस्थिती बघितली, तर काल परवा धारावीची परिस्थिती बघितली. कुठेतरी तेसुद्धा आता आपल्या सगळ्यांना समजलं गेलं पाहिजे की शांतता आणि एकता आणि महाराष्ट्राचं पुरोगामत्व हे महाराष्ट्राची परंपरा आहे. कुठेतरी त्यालासुद्धा छेद घेण्याचं काम काही मंडळीच्या माध्यमातून सातत्याने सुरू आहे. जातीत तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे. सामाजिक सलोख्यामध्ये त्या ठिकाणी बिघडवण्याचं काम काही लोक करत आहेत. माझं हात जोडून सगळ्यांना आव्हान आहे की काही लोक जाणीवपूर्वक जे आहेत ते खोटे व्हिडिओ पसरवतात, फेक व्हिडिओ, काही खोट्या खबऱ्या पसरवतात, लोकांना एकत्रित करतात आणि एक वेगळं वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न चालला आहे. महाराष्ट्राला पेटवण्यासाठी तरी त्याचा प्रयत्न चालला आहे. मला उपमुख्यमंत्री महोदयांना प्रश्न विचारायचा आहे की महाराष्ट्राची एकता आणि अखंडता आपल्याला अबाधित ठेवायची की नाही. महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था तुमची जबाबदारी आहे आणि तुम्ही ती पाळली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. माझं पोलिसांना सुद्धा सांगणं आणि नागरिकांना सुद्धा सांगणं आहे की लोकसभेच्या इलेक्शन नंतर ही जी परिस्थिती आता निर्माण करण्याचा काही जणांचा प्रयत्न झाला आहे तर आपण सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे आणि महाराष्ट्राच्या जनतेने एक संधान. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी.
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.